नमस्कार बाळांनो, आजचा विषय परिसर भाग 1 यामधील आपण सायन्स हा विषय घेऊया इंग्रजीमधून. तर तुम्हाला मी आधी सूचना दिलेलीच होती की आपल्याला सायन्स शिकवताना की डिक्शनरी घेणे महत्त्वाचे आणि तुम्ही डिक्शनरी घेतली असेलच, घेतली नसेल तर घ्या. कारण की त्याच्यामध्ये त्या धड्यांमध्ये काही महत्त्वाचे शब्द दिलेले असतात आणि त्यांचे उच्चार आणि शब्द आपल्याला त्या डिक्शनरीमधून पटकन समजतात. तसं मी तुम्हाला नंतर ते सराव घेणारच आहे, परंतु आज तुम्ही घरी आहात त्याच्यामुळे डिक्शनरी अतिशय महत्त्वाची आहे आणि डिक्शनरीमधून ते शब्द आणि त्यांचे उच्चार तुम्ही वाचन करत जा. वाचन केल्यानंतर पुन्हा धड्याचे वाचन करा, नंतर स्वाध्याय लिहायला घ्या. त्यामुळे मी तुम्हाला आधी सूचना दिलेली होती की डिक्शनरी ही महत्त्वाची आणि डिक्शनरी घेणे गरजेचे आहे. घेतली नसेल तर आता घ्या आणि कामाला लागा. विषय सायन्स. आता सायन्समध्ये पहिला धडा आहे बाळांनो, द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स. बघा, द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स. ॲनिमल्स प्राणी, प्राण्यांचा जीवनक्रम कसा असतो, प्राण्यांची वाढ कशा पद्धतीने होते, कोण कोणावर अवलंबून असते याविषयी या धड्यामध्ये सांगितलेले आहे. आपल्याला पहिल्या सत्रामध्ये म्हणजे पहिल्या चाचणीला 2 धडे इंग्लिशमधून आणि दुसऱ्या सत्राला 2 धडे, म्हणजे असं प्रथम सत्रापर्यंत बाळांनो आपल्याला 4 धडे घ्यायचे आहेत. तर आज आपण पहिल्या धड्याची सुरुवात करत आहोत. तर काळजीपूर्वक, अतिशय महत्वाचा धडा आहे आणि 4 धडे जे पद्धतीने शिकवले जातील, समजून दिले जातील त्या पद्धतीने तुम्ही घरी सराव करायचा आहे. तसेच या धड्यांवरील स्वाध्याय दिला जाईल, तो स्वाध्याय महत्वाचा आहे, तो स्वाध्याय करणं गरजेचं आहे आणि जेवढा स्वाध्याय दिला असेल तेवढाच करायचा, इतर करायचं नाही. सरांनी दिलेलं आहे तोच अभ्यास करायचा आहे. जाऊया पुढे बाळांनो. तर मी आधी तुम्हाला इंग्रजीमधून वाचन करून दाखवणार आहे पॅरेग्राफचं आणि नंतर मी तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये पुन्हा समजून सांगणार आहे. आलं लक्षात बाळांनो. आणि वेळ मिळाला की पुन्हा आपण शाळेत सराव घेऊया. आणि हा विषय असा आहे, सायन्स तसेच भूगोल हे आणि इंग्लिश भूगोल आणि सायन्स हे विषय असे आहेत की बाळांनो काही गोष्टी पुस्तकातल्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात, ज्या कृती असतात, ते प्रात्यक्षिक मुलांच्या समोर करून घ्यावं लागतं. पण आता पर्याय नाही, काही गोष्टी आपल्याला मुलांच्या समोरासमोर काही गोष्टी प्रात्यक्षिक करून घ्याव्या लागतात, काही प्रयोग असतात ते मुलांना करून दाखवावे लागतात. ठीक आहे, काही हरकत नाही. तरी आपण वेळ मिळाल्यास आपण नक्की घेऊया आणि सराव करूया. आलं लक्षात बाळांनो. तर तुम्ही याप्रमाणे अभ्यास चालू ठेवा. मी देईल तो अभ्यास तेवढाच अभ्यास करा जो तुम्हाला स्वाध्याय म्हणून मी अभ्यास देतो. तो स्वाध्यायवरील अभ्यास काटेकोर करणं महत्वाचं आहे. आणि धड्यांचं वाचन. धड्याचं नाव सांगितलं की प्राण्यांचा जीवनक्रम कसा असतो याविषयी आपल्याला आपण आता बघणार आहोत. द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स. एक लेगिक अंडी देणारे प्राणी, एग्स, त्याला आपण एग्स म्हणतो. एग्स म्हणजे अंडी देणारे प्राणी. टेकिंग वर्स फ्रॉम मदर टमी, म्हणजे आपली मदर, आईपासून जन्म घेणारे प्राणी. शोविंग मेटामॉर्फोसिस. बघा की एका गोष्टीमधून किंवा गोष्टीतून किंवा विशेष अशा कोणत्याही उदाहरणार्थ फुलपाखरांची वाढ कशी होते किंवा
कुत्र्याचं पिल्लू वाढ कशी होते, ते स्टेज बाय स्टेज असते, म्हणजे हळूहळू हळूहळू त्या प्रोसिजर प्रमाणे ते वाढत जातात. तर एका गोष्टीतून म्हणजे एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जाणे म्हणजे त्याच्यात काय होणे, विशिष्ट बदल होणे. आलं लक्षात बाळांनो. इग लेइंग, टेकिंग बर्थ फ्रॉम मदर, शोईंग मेटामॉर्फोसिस. समजलं बाळांनो इथपर्यंत. तर अंडी देणारे जे प्राणी आहेत, एग्स, अंडी. तर अंडी देणारे प्राणी आपल्याला सॉरी पक्षी, अंडी पक्षी पण आहेत आणि प्राणी पण आहेत, काही हरकत नाही. तर बघा, बर्ड्स, फिश, फ्रॉग, अँट, हेन, स्नेक आणि इतर प्राणी पक्षी काय असतील ते हे अंडी देणारे पक्षी आहेत. आलं लक्षात बाळांनो. पुन्हा सांगतो बघा, एग्स लेइंग, अंडी देणारे पक्षी, बर्ड्स, फिश, फ्रॉग, अँड, स्नेक, हेन, अँड म्हणजे इतर प्राणी पक्षी. टेकिंग बर्थ फ्रॉम मदर डमी, बघा म्हणजे आईपासून जन्म घेणारे प्राणी, जसं काऊ, सीफ, गोट, मंकी, हॉर्स, डॉग, अँड. काऊ, गाय, म्हैस, गाढव वगैरे, हॉर्स काय असेल वगैरे, इतर प्राणी. आलं लक्षात, समजलं बाळांनो. आणि शोईंग मोटर मेटामॉर्फोसिस तुम्हाला आता सांगितलं, एका गोष्टीवर स्टेप बाय स्टेप जे काही मग पावसाळ्यामध्ये तयार होणे वगैरे, वातावरणानुसार पण याच्यात बदल होत जातो. कीटक. चला पुढे जाऊया. लुक ॲट द फजीज अँड देअर मदर इन द पिक्चर. डू यू सी सम सिमिलॅरिटीज? बघा की कुत्र्याचं पिलू वगैरे आपण म्हणतो की नाही, कुत्र्याचं पिलू घ्या, गाईचं वासरू घ्या, तर त्यांची आई त्यांचा सांभाळ करते. तसेच लुक ॲट द बटरफ्लाय अँड कॅटरपिलर दॅट हॅज कम आउट ऑफ द इग. डू यू सी सम सिमिलॅरिटीज? फुलपाखरापासून आणि अंड्यातून बाहेर पडणारे कोणतेही पक्षी घ्या, फुलपाखरू घ्या, यांची आळी वगैरे ह्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने, मग अंड्यातून काही दिवसांनी पिले बाहेर पडतात, बरोबर. आणि फुलपाखरांच्या अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखरांची अळी ती हळूहळू कशी वाढत जाते हे चित्रामध्ये दाखवलेलंच आहे. समजलं बाळांनो इथपर्यंत आपल्याला. तर आता बघूया आपण द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स. द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स. बघा आता प्राण्यांची वाढ कशी होते, याविषयी आपण पाहणार आहोत. These animals do not lay eggs, but some animals like crows, spiders, lizards, eggs. A chicken is born from an egg, and butterfly, fish, frog, snail are all animals that lays. But we do not often see their eggs, the eggs of some very small animal are very tiny. We would hardly notice them, so we do not come to know that these animals lay eggs, but we know for sure that a hen lay eggs. Her eggs are big enough to be easily. बाळांनो हे आता इंग्रजी मधून झाले
आता मी तुम्हाला मराठीमधून याचे काही या ओळींचा अर्थ मी तुम्हाला सांगतोय बाळांनो. तर बघा, आधी काय म्हटलं की काही प्राणी हे अंडी घालत नाहीत, पक्षी अंडी घालतात. हे आधी मी तुम्हाला सांगितलं. आता हे म्हटलं तर पक्षीच आहे, तो प्राण्यांमध्ये पण काही वेळा त्याचा हे केला जातो, साम्य केलं जाते. पण पक्षी अंडी घालतात आणि प्राणी हे पिलांना जन्म देतात. आलं लक्षात बाळांनो? तर प्राणी अंडी घालत नाही, एग्स. बरोबर. आता मी काही इंग्लिशमध्ये नावं घेतली, ती तुमच्या लक्षात आलं असेल. क्रो, स्पायडर, लिडायसर्स वगैरे, बटरफ्लाय, फिश, फ्रॉग वगैरे, अशी मी नावं घेतली इंग्लिशमध्ये. तर पण काय म्हटले की प्राणी तर अंडी घालत नाहीत, पण कावळा, कोकिळा, चिमणी, पोपट, सरडा, बघा, यासारखे काही पक्षी किंवा प्राणी अंडी घालतात. समजलं बाळांनो? अंडी घालतात, हे पक्षी अंडी घालतात. आता अंडी घालतात म्हणजे अंडी देतात, आणि ते अंडी एकत्र असे काही 10 ते 15 दिवस ते एकत्र त्यांच्यावरती काय ते पक्षी हे करतात, आणि त्या अंड्यांमधून मग पिले बाहेर पडतात. पुढे जाऊया. मुंग्या. आता मुंगी हा एक प्राणी पण आहे, कीटक पण आहे. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, बघा, मासे, प्राणी, बेडूक, साप, स्केल, हे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये नावं सांगितले. हे सर्व प्राणी अंडी घालतात. बघा, काही पक्षी आले, काही कीटक आले, काही प्राणी आले. आता फुलपाखरू कीटक म्हणावं लागेल आपल्याला. मुंगी तो कीटक मध्ये पण येतो आणि प्राण्यांमध्ये पण येतो. बरोबर. मासे, प्राणी. तर असे काही पक्षी आणि प्राणी अंडी घालतात. फक्त मोठे जे प्राणी असतात, गाय, माकड, घोडा, म्हैस, हे प्राणी मात्र अंडी घालत नाही. हे पिलांना जन्म देतात, म्हणजे गायीचे जसे वासरू वगैरे. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्याला पाहण्यात येत नाही. काही अगदी चिटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात. उदाहरणार्थ मुंगी, आपल्या डोळ्यांना नाही दिसणारी अंडी असतात, एकदम बारीक बारीक. ती तर आपल्याला सहजासहजी दिसणारी नाहीत, म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही. बघा, पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्कीच माहित आहे. कोंबडी, चिमणी, तुम्ही त्या आपल्या एखाद्या झाडावरती वगैरे हे केलेलं असतो, घरटी वगैरे बांधलेले असतात, त्याच्यात लहान अंडी घालतात. आणि कोंबड्याचं अंड सगळ्यांना माहिती मोठेच असते. हे कोंबडीची अंडी सहज दिसू शकतात. ती इतपत मोठी असतात, कारण की ती मोठी असतात. समजलं बाळांनो इथपर्यंत? चला पुढे जाऊया. The hen lay eggs. Warmth is necessary for the chicks to grow inside the eggs. So after laying them, the hen sit on the eggs to keep them warm. The chicks inside slowly keep growing. काय म्हटले बघा. आता हे कोंबडी. तर त्या कोंबडीविषयी, कोंबडी अंडी घालते, आणि त्या अंडींमध्ये 10 ते 15 दिवसांनी त्या अंडीमध्ये पिलांची वाढ होते. आणि वाढ झाल्यानंतर त्या वाढीसाठी मात्र ती अशा ठिकाणी अंडी घालते की जिथे ऊब असेल, ऊब, उष्णता, गरमपणा,
दमटपणा, गरमपणा असेल अशा ठिकाणी ती अंडी घालते आणि मग चांगल्या प्रकारे पिलांची वाढ होते त्या अंड्यामध्ये आणि नंतर ती अंड्यातून ती बाहेर चोचीने फोडून मग ते पिलं बाहेर पडतात. की उभेची गरज असते, कोंबडी अंडी घालते आणि अंड्यामध्ये पिलांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते सांगितलं आणि त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते. बघा, अंडी घातल्यानंतर म्हणजे जोपर्यंत पिलांचा जन्म होत नाही तोपर्यंत ती अंड्यावरच बसून राहते. फक्त खाण्याच्या वगैरे साठी ती बाहेर जाते, अंड्यावर बसून राहते. अंडी उबवते म्हणजे काढते चोचीने आणि अंड्यामधील पिले हळूहळू त्यांची वाढ होते, म्हणजेच प्राण्यांची वाढ, पक्ष्यांची वाढ. समजलं बाळांनो इथपर्यंत? चला पुढे जाऊया. Hen eaters growth is complete. The chick breaks the eggs cell and comes out. बघा, आणि त्या पिलांची पूर्ण वाढ झाल्यावर अंड्यामध्ये हेन कोंबडीला बरोबर कळतं की किती दिवसांनी वाढ होते त्या पिलांमध्ये, कशा पद्धतीने. आणि वाढ पूर्ण झाली की पिले अंड्याचे ते कवच असतं, ते कवच फोडून पिली बाहेर किंवा पिले बाहेर पडतात. म्हणजे एका अंड्यामधून एकच पिल्ल पडते. पुढे जाऊया बाळांनो. द हेन लुक्स आफ्टर इट्स चिक्स टिल दे ग्रोथ अ लिटल. तर पिले थोडी मोठी होईपर्यंत त्यांची काय घेते? काळजी घेते. जसं गायीचं वासरू, गाय वासरूची काळजी घेते, म्हशीचे रेडकू, म्हैस त्याची काळजी घेते. त्या पद्धतीने कुत्र्याचं पिल्लू घ्या, कुत्रीचं पिल्लू घ्या, अशा पद्धतीने कुत्रीचं पिल्लू, पुन्हा गायीचं वासरू, म्हशीचं रेडकू आणि घोडीचं शिंगरू वगैरे असे नावं असतात पिलांना. त्या पद्धतीने अंड्यातून ते कवच पिलं अंड्यातून बाहेर पडल्यावर काही दिवस कोंबडी त्या पिलांची काळजी घेते, म्हणजे लहानाचे मोठे होईपर्यंत थोडेसे 15 ते 20 दिवस जोपर्यंत त्यांना चालता येत नाही वगैरे. डू यू नो, बघा, तुम्हाला हे माहित आहे का? डू यू नो व्हेन अ हेन इज हॅचिंग हर एग्स शी becomes aggressive for fear of their safety. She attracts anyone who tries to go near the eggs. बघा, कोंबडी आणि जेव्हा कोंबडी अंडी उभवत असते म्हणजे ती पिलं तयार होण्याची प्रक्रिया, म्हणजे असे गरमपणा असेल, उष्णता असेल अशा ठिकाणी उभवत असते, तेव्हा ती अंड्यांची मात्र खूप काळजी घेते, काळजीपोटी. आणि ती खूप आक्रमक बनते की त्या अंड्यांजवळ ती कोणालाही येऊ देत नाही. कोणालाही आले की ती ओरडते, अशी किंचाळते, आवाज करते, आक्रमक होते. आणि अंड्यांच्या जवळ कोणी आले तर ती त्यांच्या अंगावर धावून जाते. आता कोंबडीचं खुराडं तुम्हाला माहिती, कोंबडी कुठे राहते? खुराड्यात राहते. जर तुम्ही गावी वगैरे गेलात तर गावी कोंबड्या पाळलेल्या असतात आणि खुराडे पण बनवले, म्हणजे त्यांचे राहण्याचे ठिकाण. तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अंडे उभवत असेल किंवा अंडी घालत पिलांसाठी घातलेली असतात अशा ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष बघा की तुम्हाला अनुभव येतील की कशा पद्धतीने पिले तयार होण्यासाठी, पिलांना जन्म देण्यासाठी ती कोंबडी अंड्यांची कशा पद्धतीने काळजी घेते. आक्रमक होणे, बघा, हे जे काही शब्द आहेत तुम्हाला मी आधीच सांगितलं, सायन्सचे धडे खूप मोठे असतात आणि त्यांना कव्हर हे आपण
पर्याय नाही, त्याच्यामुळे आपण करतोय कव्हर. पुन्हा अजून प्रयत्न करून घ्या. परंतु प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला वेळ आल्यास फळ्यावरती लिहून देणार आहे आणि प्रत्येक शब्दाचा उच्चार पण आणि अर्थ पण सांगितला जाईल. परंतु त्यासाठी मी जोपर्यंत तुम्हाला देत नाही त्या आधीच मी तुम्हाला सांगितलं की त्या शब्दार्थांसाठी तुम्ही नवनीतची डिक्शनरी घ्या, सायन्स ईव्हीएसची डिक्शनरी घ्या. म्हणजे काही शब्द आहेत ते शब्द जसे मी तुम्हाला इंग्रजीचे शब्द देतो शब्दार्थ त्या पद्धतीने, तर ती समजलं. चला पुढे जाऊया की आक्रमक होते आणि अंड्यांच्या कोणी जवळ आली तर ती त्यांच्यावरती ती धावून जाते. समजलं बाळांनो इथपर्यंत? चला पुढे जाऊया. मेटामॉर्फोसिस बघा, मेटामॉर्फोसिस की त्यांचं रूपांतर कशा पद्धतीने होतं ते बघूया आपण. रूपांतर म्हणजे जन्म दिल्यानंतर काय होतं त्या पद्धतीने. देर आर सिमिलॅरिटीज बिटवीन अ गोट अँड इट्स किड अँड बिटवीन अ हेन अँड हर चिक. हाऊ here a caterpillar and butterfly are very different. Thus in some animals the young one grows into an adult. Animals that looks very different from the young one, this change of from called metamorphosis. बघा, तर रूपांतर होताना त्यांचं रूपांतर होताना मेटामॉर्फोसिस बघा की त्यांचं रूपांतर झाल्यानंतर पिलांमध्ये रूपांतर झाल्यानंतर उदाहरणार्थ शेळीचे करडू, शेळी म्हणजे बकरी माहिती तुम्हाला. शेळीचे कोरडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे. गाय आणि गायीचं वासरू सारखंच दिसतं, फक्त ते लहान आहे, गाय मोठी आहे, बस एवढाच फरक आहे. त्या पद्धतीने कोंबडीची पिलं आणि कोंबडी याच्यात सारखेपणा आहे, सारखेच दिसतात. पण मात्र फुलपाखरू हे आणि फुलपाखराची अळी असते, लहानशी तुम्ही बघितली असेल, यांच्यात मात्र खूपच फरक आपल्याला दिसून येतो. बटरफ्लाय तर अशा पद्धतीने आपण पुढे पाहणारच आहोत फुलपाखराविषयी. यांच्यात मात्र खूपच फरक आहेत. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेले प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतर म्हणतात. बघा पुन्हा सांगतो, पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेले प्राणी. पिल्लू म्हणजे गायीचे वासरू उदाहरणार्थ, बरोबर, म्हशीचे रेडकू वगैरे. पूर्ण वाढ झालेले प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतर म्हणतात. म्हणजे आधी काय होतं, पिल्लू होतं, वासरू होतं, हळूहळू रूपांतर होत गेले मोठे झाल्यानंतर. म्हणजे हळूहळू त्यांच्यामध्ये सारखेपणाच आहे, दिसण्यामध्ये सारखेच आहे, फक्त वयाने कमी, लहान आणि मोठे. समजलं बाळांनो इथपर्यंत? आता बघूया पुढे. मेटामॉर्फोसिस इन अ बटरफ्लाय. बटरफ्लाय फुलपाखरामधील रूपांतर बघूया. आताच मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात एका वाक्यात की त्यांच्यामध्ये खूप बदल असतो बटरफ्लाय. तर आता बघूया आपण काय बदल असेल तो. बटरफ्लाईज ऑफ various shapes and beautiful colors are a part of our environment. They live their life among plants. As butterflies grow, they pass through 4 stages. These are eggs, larva, pupa, and adult. The adult stage is called butterfly.
The plain tiger butterfly is a very common one. Let us take its example to see the growth of a butterfly takes place. बघा बाळांनो की कशा पद्धतीने फुलपाखरामध्ये बटरफ्लाय मध्ये रूपांतर होते याविषयी इथे सांगितलेलं आहे. तर बघूया. आता फुलपाखरू दिसण्यामध्ये खूप सुंदर असतं, मोहक, मनाला एकदम हे करून टाकतं ते. त्यांचे रंग काय वेगवेगळे, सगळे रंग दिसतात त्यांच्यामध्ये. आणि नाजूक त्यांच्या ज्या पाकळ्या असतात फुलपाखराच्या खूप नाजूक असतात. ते सहसा करून आपल्याला फुलांच्या झाडावरती दिसतात. फुलांचे जे रस वगैरे ते शोषतात. आणि आता तुम्हाला चित्रामध्ये पण दाखवलेलंच आहे. आणि त्यांची अळी कशी असते, रंगबेरंगी छानपैकी, म्हणजे तिचा जन्म झालेला असतो, अळी म्हटलेली असते त्याला. फुलपाखरांची अळी, तिच्यापासून ते फुलपाखरू तयार होते. खूप छान दिसते. तुम्हाला आता पाठ्यपुस्तक मिळालं तुम्हाला बघायला मिळणारच आहे. तर सुंदर आकाराची आणि निरनिळ्या रंगाची फुलपाखरे आपल्याला परिसरात सुद्धा आपल्याला बघायला मिळतात किंवा दिसतात. फुलपाखरांचे जीवन वनस्पतीच्या सानिध्यात आहे. फुलपाखराची वाढ होताना त्यामध्ये अंडे, अळी, कोश आणि प्रौढ मोठे, बघा असे प्रकार आहेत. स्टेप बाय स्टेप किंवा स्टेप बाय स्टेप म्हणतो ना आपण, हळूहळू बदल होत जाणे. पहिले अंडे असते, अंड्यानंतर अळी तयार होते, अळीनंतर कोश तयार होतो, कोश नंतर प्रौढ, म्हणजे ती पूर्ण त्याची वाढ होण्यास सुरुवात होते. अशा 4 अवस्था आहेत. सांगितलं तुम्हाला मी इंग्लिश मध्ये. आता या 4 अवस्था आहेत आणि त्यातला प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. बिबळ्या, कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आढळते आणि त्याच्या उदाहरणावर फुलपाखरांची वाढ कशी होते हे आपण पाहिलेलं आहे. पुढे जाऊया. बघा, तुम्हाला त्या स्टेज सांगितल्या होत्या मी तुम्हाला. एक अंड्यानंतर पहिले अंडे, लार्वा, पुपा अँड अलंड, द अलंड स्टेज, असे स्टेज बाय स्टेज इंग्लिश मध्ये पण सांगितलं आणि तुम्हाला मराठीमध्ये पण समजून सांगितलेलं आहे. पुढचे, द फिमेल पॅन्ट टायगर बटरफ्लाय लेस अँड एग्ज ऑन द मिल्कवीड रुई लिव्ह इन 6 to 8. The larva emerges from the egg. A larva of a butterfly is called caterpillar. तर बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर, कशावरती? रुई माहिती तुम्हाला सांगितलं. रुईच्या पानावर, त्याला मिल्कवीड म्हटलेले रुईला. बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडे घालते आणि अंड्यामधून 6 to 8 6 ते 8 दिवसांनी बाहेर पडते आणि फुलपाखराच्या अळीलाच सुरवंट असे म्हणतात. कॅटरपिलर, बटरफ्लाय इज कॉल्ड अ कॅटरपिलर. तुम्हाला ते अर्थ समजणारच आहेत. पुढे जाऊया.
When the caterpillar comes out of eggs, it is very angry. It begins to nibble and eat the very leaf on which it emerges from the eggs. It litters very fast, so its growth is very rapid. बघा, आता फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो. आणि ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पाने कुरतडून सुरुवात करतो आणि त्याचा खाण्याचा वेग मात्र फार मोठा असतो. त्यामुळे त्याची वाढ पूर्ण झपाट्याने होते. पुढे जाऊया. द कॅटरपिलर ऑफ द प्लेन टायगर बटरफ्लाय grows so rapidly in the first 2 or 3 days that it does not fit in its skin anymore, but under the old skin a new loose skin is formed on the growing caterpillar. Then the caterpillar sheds the old skin that is it molts. Again it begins to gobble up the leaf and continues to grow rapidly in 2 or 3 days. 3 days. 3 days. It molts a second time. In this way, it molts 4 times. It remains in the caterpillar stage for 10 to 12 days. 12 दिवस. बघा, सांगतो मराठीमध्ये. पहिल्या 2 ते 2.5 दिवसात, बघा, पहिल्या 2 ते 2.5 दिवसात काय म्हटले त्यांनी? द कॅटरपिलर ऑफ द प्लेन टायगर बटरफ्लाय ग्रोज सो रॅपिडली इन द फर्स्ट 2 or बघा, इन द फर्स्ट 2 or 3 days. बघा, 2 ते 3 दिवस आपण, किंवा पहिल्या 2 ते 3 दिवसात किंवा 2.5 दिवसात. आता 3 म्हटले इथे 3 आणि 2.5-3 दिवस चालणार आहे, काही हरकत नाही. 2 ते 3 दिवस अशा पद्धतीने ओल्ड स्किन अ न्यू लूज. आणि कडव्याचा पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याला कात होत नाही. पण जुन्या कातीचा आत तो वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते आणि ती ढगाळ असते. आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो, त्याला सुरवंटाचे कात टाकणे असे म्हणतात. पुन्हा तो वेगाने पान कुरतून खायला सुरुवात करतो व पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते आणि 2 ते 3 दिवसांनी तो परत कात टाकतो. अशा रीतीने तो 4 वेळा कात टाकतो आणि बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत किती सांगितलं तुम्हाला? किती सांगितलं होतं? 10 ते 12. बरोबर आहे, 10 ते 12 दिवस सांगितलं होतं ना, डेज. बरोबर, 12.
फॉर 10 to 12 days दिवस, बरोबर, 10 ते 12 दिवस असते. चला पुढे जाऊया. Just before the last molt, the caterpillar weaves a button of a silken thread on a stalk or a leaf and hangs itself from it when it molts. This time it forms a pupa, which is the next stage of its growth. The pupa of a butterfly is also called a chrysalis. बघा, शेवटी काय होतं बघा, शेवटची काट टाकण्यापूर्वी शेवटची स्टेज किंवा आपण स्टेप म्हणतो, शेवटची स्टेप टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची ही विणतो, त्याला म्हणतो गुंठी विणतो, आणि या गुंठीवर तो स्वतःला लटकवून घेतो. बघितलं असेल तुम्ही असं पानावर वगैरे, झाडाच्या पानावर वगैरे असतं बघा, रेशीम धाग्यासारखी. आणि यावेळी तो काठ टाकले की आतील कोश, आपण म्हणतो अळी, बाहेर दिसू लागतो आणि वाढीच्या अवस्थेला कोशावस्था असे म्हणतात. It remains inside the chrysalis for the next 11 or 12 days. It is not eat anything during this stage. However, inside chrysalis, important changes take place in its body. The growth of the plain tiger gets complete inside the chrysalis. Then the adult butterfly emerges from the chrysalis. It now has 4 attractive wings and 6 long legs. All butterflies go through these stages of growth. तर कोशाच्या आत बिवळ्या कडव्या सुमारे 11 ते 12 दिवस असतो. 11 ते 12 दिवस असतो. या अवस्थेत तो काही खात नाही, पण त्याच्या शरीरात महत्वाचे बदल घडून येत असतात आणि कोशात बिवळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेत फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. यावेळी फुलपाखराला 6 म्हणजे 6 लेग्स, पाय. हे बघा, असे काही शब्द आहेत की ते आपण प्रत्यक्ष मुलांच्या समोर लिहून दिलेले जातात फळ्यावरती, आणि वाचन करताना किंवा शिकवताना ज्या शब्दाचा अर्थ आहे बाळांनो, तो आपण प्रत्यक्ष तो शब्द दाखवतो, त्या शब्दाची फोड करतो आणि त्या शब्दाच्या फोडचा अर्थ सांगतो, म्हणजे स्पष्टीकरण देतो त्या शब्दाचं, आणि मग पुढे जातो. पण आता तसं केलं तर शक्य नाहीये ते तसं करणं. तरी आपण प्रयत्न करतोय आणि आपण वेळ मिळाला की पुन्हा आपण EVS, आपण हे EVS हे सायन्सचे धडे आपण पुन्हा घेणार आहोत. नक्कीच वेळ मिळाल्यावर आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत घेण्याचा प्रयत्न. EVS आणि गणित
पुन्हा मी सराव घेईन. परंतु आता वेळ चालू ठेवणं योग्य आहे. काही बदल झाले ते सांगता येत नाही, पण जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत आपलं काम चालू ठेवू. आणि ज्या दिवशी शाळा उघडली त्या दिवशी आपण पुन्हा रिव्हिजन, पुन्हा सराव घेणार आहोत. त्यासाठी पुन्हा सांगतो की डिक्शनरी घ्या, शब्द पहिले वाचा, त्या शब्दाचे अर्थ समजून घ्या. आणि त्या शब्दांचा, प्रत्येक शब्दाचा जर मी आज तुम्हाला अर्थ सांगितला तर आपला धडा हा दिवसभरामध्ये संपणार नाहीये. कारण की एका धड्याला आपण कमीत कमी 4 ते म्हणजे आठवडा पूर्ण जातो प्रत्यक्ष. पण ती तुमची लिंक लागणार नाही, जशी शाळेत आपली लिंक लागते म्हणजे प्रत्यक्ष बोलणं वगैरे, तेव्हा खूप समजतंय मुलांना. आणि मी जर आज एक पेज शिकवलं, उद्या दुसरं पेज, परवा पुन्हा 4 दिवसांनी, ते तुमच्या डोक्याच्या बाहेर जाईल, तुमच्या लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे मी हा धडा आज थोड्या धावत्या आवृत्तीने जरी शिकवलेला आहे, पण तुम्हाला नंतर मी नक्कीच जे पाठात आलेले शब्द आहेत म्हणजे ईव्हीएसच्या डिक्शनरीमध्ये ते तुम्हाला स्पष्टीकरणासहित मी फळ्यावरती लिहून देणार, तुम्हाला समजून सांगणार. आणि पुन्हा आपण ह्या धड्याचं रिव्हिजन घेऊया. आपण आलोय इथपर्यंत की कोशाच्या आत कडवा सुमारे 11 ते 12 दिवस असतो आणि या अवस्थेत तो काही खात नाही. पण त्याच्या शरीरात महत्वाचे मात्र बदल घडून आपल्याला दिसतात किंवा दिसून येतात. कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेत फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर पडते, आउट. यावेळी फुलपाखराला 6 लेग्स, 6 पाय व आकर्षक छानपैकी त्यांना पंख असतात, रंगबेरंगी. अळीला सुद्धा छान रंगाने दिसते. फुलपाखरू तर दिसतेच, त्याची वाढ झाल्यावर खूप छान दिसते, मोहक एकदम. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते. या पद्धतीने बाळांनो आपण काही महत्वाचे इथे अभ्यास घेतलेला आहे. आणि तो अभ्यास काय घेतला असेल ते मी तुम्हाला थोडक्यात पुन्हा अजून सांगतो. आता ज्या धड्यामध्ये आपण समजून घेतलेले, काय समजून घेतले? A hen sits on her eggs to hatch them. The fully grown chick breaks the eggshell and comes out. बघा काय समजून घेतले की हेन कोंबडीच्या अंड्यामध्ये पिलांची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते. म्हणजे उब आलेल्या ठिकाणी ती अंडी घालते आणि ते उबवते म्हणजे त्याच्यावरती क्रिया करत असते. ते अंडे आपण आपल्या भाषेत म्हणतो की जागेवरती ते घोळणे वगैरे असं काहीतरी अर्थ आहे. तर ती त्यांची क्रिया ती चालू ठेवते, त्या अंड्यांवरती बसून ती पिलांची वाढ कशी होईल या पद्धतीने ती क्रिया करत असते. आणि पूर्ण वाढ झालेले पिलू मग ती कवच फोडून बाहेर येते, अंड्याचे पिलू. पुढचं घेऊया. कम आउट म्हणजे बाहेर पडणे, बाहेर पडते. एक कॅटरपिलर, लार्वा, चिरिसेलिस, पुआ and adult are the 4 stages of the life cycle of a butterfly. 4 stage, 4 अवस्था.
मी मराठीमध्ये पण सांगितलं, आता पुन्हा इंग्लिशमध्ये सांगितलं की फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था आहेत. आता तुम्हाला मी पुन्हा सांगितल्या पुन्हा सांगतोय बघा. एग्स, कॅटरपिलर लार्वा, चिरिसेलिस, पुआ अँड अडल्ट ऑर द 4 स्टेज अवस्था की फुलपाखराच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ बाहेर पडलेली अशा 4 अवस्था आहेत. पिलू. पुढे बघा, पुढे काय बघितलं आपण अजून. द प्लेन टायगर बटरफ्लाय lays its eggs on the leaves of the milkweed plant. The larva emerges from the eggs. It is called the caterpillar. काय बघितलं बघा. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू, बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडे घालते आणि या अंड्यामधून आळी बाहेर पडते. तिला सुरवंट म्हणतात. समजलं बाळांनो? पुढे जाऊया. पुढचं वाक्य बाळांनो आता आपल्याला. The larva emerges from the eggs. It is called the caterpillar. वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशा अवस्थेत जातो. आणि शेवटचं वाक्य बाळांनो काय घेतलंय आपण की द अलंट butterfly emerges from the chrysalis. It has 6 long and 4 accretive wings. बघा, अशा पद्धतीने आपण कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते. त्यावेळी त्याला 6 म्हणजे 6 पाय, लेग्स पाय, 6 पाय लांब असतात आणि ते खूप छान आकर्षक आणि आपल्याला मोहक बनवते. एकदम मोहक दिसतं, ते खूप छान सुंदर दिसतं, आकर्षक असे त्याला पंख असतात रंगबेरंगी. आलं लक्षात बाळांनो की the alert butterfly emerges from the chrysalis. It has 6 long and 4 accretive wings. accretive म्हणजे खूप आकर्षक, मोहक, आपल्याला एकदम मनाला एकदम हे करून टाकतं. ते दिसताना एवढं आकर्षक दिसतं, ते खूप छान पैकी वाटते बाळांनो. अशा पद्धतीने हा धडा इथेच संपलेला आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो, आपण हा धडा वेळ मिळाल्यास पुन्हा याचं रिव्हिजन घेणार आहोत. जे मी सुरुवातीला जुलैमध्ये तुम्हाला एक सूचना पाठवली होती, त्यावरती लिहून दिलेलं होतं की बाळांनो, ईव्हीएसचं पुस्तक हे बाजारातून विकत घ्यावं लागेल आणि नवनीतची डिक्शनरी, ईव्हीएसची डिक्शनरी, शब्दार्थांचं पुस्तक तुम्हाला जूनमध्ये का जुलैच्या 1-2 तारखेला मी सूचना दिलेली होती, तुम्हाला लिहून दिलेलं होतं की अशा पद्धतीने घ्या. आणि त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचे शब्दार्थ असतात. सांगितलं मी आधीच, तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाहीये. पहिले ते शब्दार्थ तुम्ही धड्याचं नाव घालून
जसे मी इंग्लिशचे शब्दार्थ देतो त्याच पद्धतीने प्रत्येक स्पेलिंग, उच्चार आणि प्रतिशब्द असे तुम्ही भाग करा आणि भाग केल्यानंतर बरोबर त्या पद्धतीने स्पेलिंग, उच्चार आणि प्रतिशब्द असे बरोबर लिहा. शब्दार्थ एक वेळा लिहा. त्याचं वाचन कमीत कमी 5 वेळा शब्दार्थांचं वाचन करा. शब्दार्थ आणि उच्चार आणि ते वाचन झाल्यानंतर त्याला काय जास्त वेळ लागणार नाही. 15 ते 20 मिनिट वाचन करायला लागेल शब्दार्थांना. वाचन केल्यानंतर मी जी व्हिडिओ टाकलेली आहे किंवा तुम्हाला व्हिडिओ पाठवलेली आहे ती व्हिडिओ बघा, लक्षात घ्या. आई किंवा पप्पाच पाहिजे असं काही नाही. तुम्हाला आता सगळं समजायला लागले, तुम्ही स्वतः करतायत आणि व्हिडिओचे भाग करताय. तुम्हाला 1, 2, 3, 4 जेवढे असतील तेवढे क्रमाक्रमाने 1, 2, 3, 4 स्टेप बाय स्टेप बघा. आधी 2 बघितला नंतर 4 बघा असं बघायचं नाही, किंवा पहिला बघितला लगेच 4था बघितला असं करायचं नाही. पहिले भाग व्हिडिओचा भाग 1, 2, 3, 4, 5 क्रमाक्रमाने बघत चला. म्हणजे धडा ज्या पद्धतीने जे पेज आहे, पेज नंबर धड्याचं त्याप्रमाणे आपण घेतलेला असतो धडा. तुम्ही मध्येच कोणतीही व्हिडिओ बघितली 4 नंबर किंवा 5 नंबर भाग बघितला ते तुम्हाला धड्याचं स्पष्टीकरण समजणार नाही. बाळांनो, त्याच्यामुळे पुन्हा सांगतोय की छानपैकी आपण शब्दार्थ झाल्यानंतर धडा वाचन करा. मला माहिती असे काही शब्दार्थ आहेत की त्याचे अर्थ तुम्हाला पटकन उच्चार बोलता येणार नाही, तरी काही हरकत नाही. पण आपण प्रयत्न करूया आणि प्रयत्न करा. आलं लक्षात? एवढंच नव्हे तर हे झाल्यानंतर वाचन केल्यानंतर घाबरून जायचं नाही. आई मला येत नाही, पप्पा येत नाही. तुम्ही अर्थ बघितले की अर्थांवरून आपल्याला हळूहळू हळूहळू वाचन येणारच. जसं आपण इंग्लिश काय एकदम आपल्याला वाचन करता आलं नाही तुम्हाला, हळूहळूच तुम्ही वाचन करायला लागले. इंग्रजी विषय पण इंग्लिश सोपं आहे. याच्यात जरा कठीण शब्द असतात EVS सायन्समध्ये, पण आपण प्रयत्न केले तरच शक्य होईल. आपण जर प्रयत्न केले नाहीत, वाचण्याचा प्रयत्न केला नाही तर आपल्याला वाचन येणार नाही. त्यामुळे आपण प्रयत्न करणार बाळांनो आणि वाचन हळूहळू करता येणार, यात शंका नाही. सांगितलेल्या गोष्टी बरोबर करा आणि स्वाध्याय दिला जाईल. स्वाध्याय 2 वेळा करायचा आहे. हा धडा येथेच संपलेला आहे. धन्यवाद.